फायनली इकडे चालू आहे अभ्यास, कारण की पेपर आलेले आहेत त्यांचा चालू आहे अभ्यास. शनिवारपासून पेपर चालू झालेले आहेत. तर जे जे उत्तर प्रश्न येत नाही त्यांना तर ते उत्तर विचारतात त्यांच्या पप्पांकडनं. डायजेस्ट मधनं बघतायचं त्यांना काही कळत नाहीये. मेन गोष्ट पहिल्यांदा डायजेस्ट घेतलेले त्यांना, पण टीचरने दिलेले ते आन्सर वेगळे आहेत आणि डायजेस्ट मधले वेगळे आहेत. त्यांचा दिमाग काही काम करत नाहीये. 2-3 आहेत ना, 2-3 वेगळे आहेत. टीचरने तिच्या चॅप्टर मधनं दिलेले असतील आणि डायजेस्ट मध्ये वेगळे आहेत. असं काही चालू आहे आता त्यांचं. आला कवांचा अभ्यास चालू, इकडे शुभमचं चालू आहे. इकडे शुभम मॅथ्स करतोय ना शुभम. शुभमचे इकडे चालू आहेत गणित. तो पेपर साठी प्रॅक्टिस करतोय. मी केसीपीने विचारलेत काही नाही. काय म्हणतात हो या काय म्हणतात आता त्यांना हेल्प करतोय जरा अभ्यासात दाखवतोय, मदत करताय. भूमीला हेल्प करतो. आणि भूमीची एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ती झालेली अशी, भूमीचं तोंड मी सकाळी 5 वाजता उठते, कारण की यांना 6 वाजता जायचं असतं टिफिन बनवायला. तर मी टिफिन वगैरे केला आणि हे गेले. आणि मग शुभमची बारी येते 7 वाजता, त्याला जायचं असतं. मग त्याला 6 वाजता उठवावं लागतं. मग मी त्याला उठवलं, त्याची तयारी वगैरे केली, त्याला टिफिन वगैरे पॅक केला. तर तो गेला. मी गेला तो शाळेत, त्याला दार वगैरे मग मी लावला आणि येऊन इथं कॉटवरती बसली आणि ती इकडे झोपलेली होती. मग मी बोलली थोडं लोळावं, बोलली मोबाईल बघते, थोडं एडिटिंग वगैरे करते. तर मी अशी लोळली, कंबर दुखून आलेलं. तर ती अशी जोरदार हसून उठली, अशी हसून उठली. मम्मी बी ना तिने असं हलवलं, काय झालं ग, काय झालं ग. अगं बघ 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 म्हणे, दादाच्या मागं कुत्रा लागला म्हणे, चिकू दादाच्या मागं कुत्रा लागला म्हणे. झोपेत ती फुल झोपेत. मम्मी पकड पकड पकड, नको 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 म्हणे, चावल चावल चावलं वाटतं, चावलं वाटतं. अशी जोरजोरानं हसत होती ती सगळी. तिला स्वप्न पडलेलं नाही, तिला स्वप्न पडलेलं तसं. आणि मग मी जोरजोर हसायला आणि माझा हसू कंट्रोल नव्हतं होत. तर उठून गेली. मग म्हणते काय झालं मम्मी, काय हसते. बोले नाही अशीच हसते. काय काय बघितलं बोलली. म्हणे काय नाही म्हणे, झोपते म्हणे. मी झोपू दे, हसू नको, जा किचन मध्ये जाऊन हस म्हणे. एवढे हसायला लागले. याला येऊन घरी आली संध्याकाळी, मी सांगितलं ना आज अशी अशी गोष्ट झाली बोलली. तर एवढे हसत होते, हे बी म्हणत होते काय खरं नाही भूमीचं. अशी आमची भूमी इंटरनॅशनल. आमच्या घरात एक कलाकार माणूस आहे हो असा, जो काय बी कला लावून हे करू शकल. त्या कलाला काय आतच नाही. म्हणजे दीक्षाला सांगितलं, दीक्षा असं असं झालं. दीक्षा म्हणते हिला अशी स्वप्न पडतात, ही मग काय. इकडे मस्त माझी मेथीची भाजी होते, भाकरी करायच्यात मला. असं काही केसेस विचारले नाहीत मी तर कसे दिसते. मस्त मेथीची भाजी झाल्यावर नंतर भाकरी झाल्यानंतर जेवण होणार आपलं. भांडे वगैरे तर झालेत घसून सगळे. आज काय पाणी नाही आमचं, 1 दिवस आडे पाणी येते. काय म्हणते शुभम, शुभम वा क्या बोलताय, बोल 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 बोल. काय ना जमते की नाही. हाडे सरांना विचारलेलं नव्हतं. क्या बोलते बाई. बोल बोल बोल, कानात बोलते, कानात बोलते. पाणी प्यायला आली. चालून चालून आमची शाळा खूप लांब आहे ना, त्यामुळे
तेवढं शरीराचं व्यायाम होतो. गाईस दोन टाइम. एक टाइम स्कूलला जायचं, एक टाइम घरी यायचं. आणि मम्मी तुझं 2 टाइम मम्मी 4 टाइम बघा. मग शाळेत सोडायला यायचं, रिटर्न घरी जायचं दादाला मग. घेऊन. मग सेकंड रिटर्न यायचं, मग रिटर्न जायचं. अहो आमचे खूप शांत आहेत. काय झाले हो? अभ्यास करते. बोला की आमच्या गाईज पण सोबत आम्हाला मुलीचा अभ्यास करतोय. मुलीला टेन्शन येतं काय कर. मला पण हे हास्य मला मला काय समजत दिसायला नाही तिला. दाखवायचं. ये बाबा, ये बाबा, या तिला काय तुला तिला औषध घेऊन देतो डान्स म्हणून ती करते बाहेर काय काढून. सुमा. आता ती फेर करून घेते ती हुशार आहे ती. हुशार आहे आणि सांगते बी ती. बुक मधून रीड करून पटापट पण सांगतात. हा हिला- हिला शिकवत राहिला ना, मग तिला असं वाटतं मला नाही शिकवते असं. हा टाइम एक्झाम मध्ये पास पास पास. मग पासच व्हायचं ए असतं. ए ए ए फायनल एक्झाम कुठला पण. बी वाले ढबू असतात. नाही बाबा. आम्हाला बी येतच मतलब नाही. कमी कमी असतात. ए वाले जास्त. हा ए वाले जास्त असतात. असं नसतं काय पण आपण अभ्यास करायला. अहो तसं नाही, ते पेपराचं सांगताय. अच्छा. वा ए बी पडतं नाही का? हे बी ग्रेड. हा एक ग्रेड बी ग्रेड सी बी थोडा वीक असतो ना. जेवढं खोकल्याचेच भरपूर झालेले, काय करावं काय कळतच नाहीये. खिडकीमधनं येत आहे, तिकडं काम चालू आहे ना बाहेर, त्यामुळे. चलो फिर. गाईस थांबा, तुम्हाला सांगते. थर्ड स्टँडर्डचे डायजेस्ट किती रुपयाचे सांगा. सांगा ना. 700. फर्स्ट टाइम आम्ही डायजेस्ट घेतले. दीक्षा लय खुश झालेली. रिक्षाचं होतं चालू होतं. जमत नाही तरी. फर्स्ट टाइम घेतले, मला कळतच नाही कसं असेल, मला काय घेऊन द्यायचं असते. जास्त ती आहे. आणि डायजेस्ट घेऊन पण मलाच शिकवते. डायजेस्ट घेऊन पण मलाच शिकवते. नाही घेतले तरी मलाच. काय दिदी? अशा आमची दीक्षा आहे. दीक्षा खूप अगाव दीक्षा आहे. अगाव अभ्यास करतानाच ती शांत दिसते, बाकी इतर वेळेस तुम्हाला शांत नाही दिसणार ती. नाही, शांत असते गाईस. आणि आमच्या दीक्षा भूमीचा शॉर्ट आमचा व्हिडिओ ज्याने कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. एकदम छान व्हिडिओ काढलेला आहे आम्ही तिघांनी शाळेत जाताच्या वेळेस. आणि असं काय आपला सॉरी हाताला असं काय आपला छोटासा ब्लॉग होता. चलो, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बोला, बेल आयकॉनला क्लिक करा. जो कोणी नवीन असाल तर हा तो उपवास सोडायचा आहे. चलो बाय. व्हिडिओ बाय. किती बाय कर. चिकू बाय कर. सुनीच्या चॅनलला लाईक करा. हो का? गाईस प्लीज लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करा.